नमस्कार. मी डॉक्टर दत्तात्रय गावडे, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव. आपण हे कांदा पिकाचा प्लॉट बघत आहोत आणि कांदा पिकाचं बीज उत्पादनाचा प्लॉट आहे. तो आपल्याला जर बघायचं म्हणलं तर ह्याच्यामध्ये ह्या स्टेजला आपल्याकडं कांदा बीज उत्पादन ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपल्याला ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात किंवा चांगल्या पद्धतीने आपल्या ह्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. आणि ते नियोजन म्हणजे आपल्या कांदा बीज उत्पादनामध्ये जोपर्यंत मधमाशी किंवा परागीभवनासाठी जे कीटक आहेत ह्यांनी जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने ह्याचं उत्पादन येणार नाही. कारण की कांदा बीज उत्पादनामध्ये मधमाशीने पॉलिनेशन जर केलं किंवा परागीभवन जर केलं तर 80% ह्याचं परागीभवन ही मधमाशी करते. म्हणजे कांदा बीज उत्पादनामध्ये जर कुठल्याही पद्धतीने म्हणजे जर पॉलिनेशन झालं नाही तर आपल्याला 80% उत्पादनामध्ये घट आलेल्या सुद्धा नोंदी आहेत. कारण की हे क्रॉस पॉलिनेटेड मधलं क्रॉप आहे. म्हणजे ह्याचं जे पुलन जे आहेत किंवा पुलन्स आहेत हे वेगवेगळ्या ह्याच्यावर असतात. म्हणजे जर आपल्याला ह्याचं परागीभवन जर व्यवस्थितरित्या नाही झालं तर आपल्याला ह्या उत्पादनामध्ये 80% लॉस होतो. ह्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर आपण आता सध्या बघतात ह्याच्यात मधमाशी तुम्हाला दिसते ते कशा पद्धतीने पॉलिनेशन करते ते. म्हणजे एका फुलावून दुसऱ्या फुलावर, दुसऱ्या फुलावून तिसऱ्या फुलावर, म्हणजे ते परागीभवनाचं काम ह्याच्यामध्ये चालू राहतं. किंवा ह्याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा काही कीटक आहेत की ते सुद्धा परागीभवनाचं काम करतात. पण मेजॉरिटी जर बघितलं तर कांदा बीज उत्पादनामध्ये मधमाशीच ही सर्वात इम्पॉर्टंट असलेली आहे. आता जर काही युनिव्हर्सिटीच्या रिसर्चनुसार ह्याच्यात रिकमेंडेशन आहे की कमीत कमी 4 मधमाशीच्या पेट्या आपल्याला प्रति एकरी ठेवणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही ॲपिस सेरिना असो किंवा ॲपिस मेलिफेरा असो, ॲपिस सेरिना म्हणजे युरोपियन मधमाशी किंवा भारतीय मधमाशी ॲपिस सेरिना, ह्या पेट्या आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. आता ह्या दोन्ही ज्या मधमाशी आपण पालनामध्ये करतो ह्याच्यामुळे ह्याचा मोठ्या प्रमाणामध्ये पॉलिनेशनला काम सुद्धा होतं. ॲपिस सेरिनाचं जे वर्क आहे हे थोडं जरा लिमिटेडमध्ये येतं, पण ॲपिस मेलिफेरा जे आहे हे काम करण्यासाठी किंवा पॉलिनेशन करण्यासाठी रिकमेंडेशन सुद्धा आहे. मग ह्याच्यानुसार आपल्याला 1 एकरसाठी कमीत कमी 4 म्हणजे 4 पेट्या तरी आपल्याला त्याच्यात ठेवणं गरजेचं आहे. तर त्याचं आपल्याला सफिशियंट ह्याचं पॉलिनेशन आपल्याला झालेलं दिसून येतं. आणि मग ह्याच्यामुळं आपल्याला उत्पादन सुद्धा चांगलं येतं. परागीभवन चांगलं झाल्यामुळं आपलं जे बियाणं आहे ह्याची क्वालिटी, त्याचबरोबर त्याचं जे जर्मिनेशन पर्सेंटेज वगैरे किंवा त्याची जी स्ट्रेंथ आहे ही आपल्याला चांगल्या पद्धतीने आलेली दिसते. तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की अशा पद्धतीने आपल्याला पॉलिनेशनसाठी मधमाशाचं आपल्याला ह्या म्हणजे कांदा बीज उत्पादनामध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर जर विचार केला तर मग ह्या स्टेजला सुद्धा आपल्याला रासायनिक कीटकनाशकाच्या फवारण्या हा आपलं टाळणं गरजेचं आहे. ह्यावेळेस करू नये हे सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. आणि त्यावेळेस जर आपण व्यवस्थितरित्या जर पॉलिनेशन केलं, पॉलिनेशनसाठी जर मधमाशा असल्या तर रासायनिक कीटकनाशक वापरायचे नाहीत आणि त्याच्यामुळे मधमाशाचं संरक्षण चांगल्या पद्धतीने आपल्याला झालेलं दिसून येतं. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या कांदा बीज उत्पादनामध्ये जर चांगल्या पद्धतीने पॉलिनेशन होऊन जर त्याचं उत्पादन चांगलं आलं तरच त्याचं आपल्याला चांगल्या पद्धतीने हे उत्पादन आणि सीड सुद्धा चांगल्या पद्धतीने येणार आहे. तर शेतकरी बंधूंना माझी परत एक विनंती आहे की आपण जर ह्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि त्याचबरोबर माहिती आवडल्यास कॉमेंट सुद्धा करावे. आणि त्याचबरोबर जे कांदा बीज उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती सुद्धा पोहोचावी. धन्यवाद.